की तुम्ही रिझ्युमे कुठून कलेक्ट करता? ओके, सगळ्यात मोठा खजिना रिझ्युमेसाठी किंवा जॉब सर्चसाठी असेल तो आहे लिंक्डइन. ओके. तर तुमचं लिंक्डइनचं प्रोफाईल खूप ॲक्टिव्ह असलं पाहिजे. आम्ही काय करतो ना सर, एकदा नोकरीवरती प्रोफाईल बनवतो, रिझ्युमे अपलोड करून देतो आणि त्यानंतर वेट करतो की आपल्याला जॉब कधी येईल. तर नाही, ही सगळ्यात मोठी चुकीची पद्धत आहे. ओके, कारण समजा की तुम्ही टेस्टिंगसाठी जॉब अप्लाय करताय. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही कंपनीचा अप्लाय करताय तर त्या कंपनीचं तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन हे एकदम प्रॉपर बघितलं पाहिजे. ओके, लोकांना ओके. स्वतःबद्दल 3 ते 4 वाक्यात व्यवस्थित उत्तर पण देता येत नाही. ओके. ओके, तिथे 40 ते 50% लोक बाहेर बरोबर. पडतात. पर्सेंटेजमध्ये हाईक मागताय तर किती मागताय. ओके, ज्या पर्सेंटेजमध्ये हाईक मागतात त्या मार्केट रेट तो आहे का सध्या. आणि तुम्ही विचारता की व्हॉट इज युअर एक्सपेक्टेड सीटीसी, तर आम्हाला एक नंबर तुम्ही मागता, तर आम्ही हे नंबर मध्ये सांगितलं पाहिजे, कसं सांगितलं पाहिजे, आणि जे तो आम्हाला माहित नाही, तुम्ही आम्हाला येस बोलता, येस आय विल गेट बॅक टू यू. आम्हाला येतच नाही हो तुमचा कॉल नंतर. नाही, याचं उत्तर पॉलिटिकली करेक्ट द्यावं लागतं तुम्हाला. ओके, ओके. जर तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करताय तर त्या पोस्टसाठी, त्या एक्सपिरियन्ससाठी करंट मार्केट रेट काय आहे. ओके, रिझ्युमेवरती फोटो पाहिजे की नाही. 3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याला 10 लाखचं पॅकेज आहे, बट त्याचे स्किल सेट खूप स्ट्रॉंग आहेत आणि तो डिझर्व करतो की 18 to 20. या केसमध्ये आम्ही आज लोकांना चांगली कॅन्डिडेट पण मिळत नाहीये. ओके, आणि चांगल्या कॅन्डिडेटला जॉब पण मिळत नाहीये. हा जो गॅप आहे तो ब्रिज करायचं काम कॅन्डिडेटचं आहे. बरोबर. ओके, अशा वेळेस काय होतं की असे रेझ्युमे मग बऱ्याच कंपन्या त्या ब्लॅकलिस्टला टाकून देतात. हे गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. ओके, रिक्रुटर्स फीडबॅक देत नाहीत, स्पेशली जेव्हा कॅन्डिडेट रिजेक्ट होतो. करेक्ट. तर त्यावेळेस तुम्ही एक सिम्पल केलं पाहिजे. तुम्ही लोक एक्सपिरियन्सवाल्याला घेताय आणि फ्रेशर्सवाल्याला घेत नाही, ह्याचं रिझन काय सध्या? 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं किंवा तुम्ही फार्मसी केलं किंवा कुठला मॅनेजमेंटचा कोर्स केला म्हणजे तुम्हाला सगळं आलं असं काही नसतं, किंवा ते तुम्हाला जॉब देण्याची गॅरंटी देत नाही. प्रॅक्टिकली रिझ्युमे पण दाखवतोय, एक्सपिरियन्सचा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांचा रिझ्युमे आहे, बट आपण त्यांच्याकडून फ्रेशरचा पण रिझ्युमे घेऊ आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण काय काय ज्या लिस्टमध्ये जे माझे चेकलिस्ट आहे किंवा मग काय काय पॉईंट्स मी हे चेक केले पाहिजे बिफोर ॲक्सेप्टिंग अन ऑफर लेटर. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन असेल किंवा कंपनी व्हेरिफिकेशन असेल. सीटीसी म्हणजे तुमची इनहँड सॅलरी नसते. ओके, जर तुमचं 12 लाखाचं पॅकेज आहे, तुमचा नोटीस पिरियड किती आहे? 90 डेज. तुम्ही डायरेक्ट फोन ठेवून देता आणि ऍक्च्युली तुमच्या कंपनीचा पण 90 डेजच नोटीस पिरियड असतो. मग तुम्ही आमच्याकडून एक्सपेक्ट काय करणार? HR बोलतोय विल गेट बॅक टू यू आणि कॉल काय येतच नाही. ओके, तर यासाठी 2 गोष्टी आपण करू शकतो. ज्या पॉडकास्टची तुम्ही लोक वाट बघताय आणि खूप दिवसापासून मी पण वेट करतोय की यार आपल्या पॉडकास्टवरती आपल्याला HR रिक्रुटर बोलवायचं आहे, आणि हे तुमचे किती मला कमेंट्स आले असत्या, सर आमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट कसा होतो, पॅकेज कसा होतोय, कुठून HR लोक आहेत ते कुठून रिझ्यूम बघता, म्हणजे असे खूप काही क्वेश्चन्स आहेत जे तुमच्या मनातले आहेत. ते आज मी काही जास्त त्यावरती टाइमपास नाही करणार आहे, मी डायरेक्टली आपल्या क्वेश्चन आन्सरवरती येतो. खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट होणार आहे. त्यानंतर रिझ्युमे कसा असला पाहिजे तुम्हाला म्हणजे एक ATS फ्रेंडली रिझ्युमे तुम्हाला लाईव्ह HR कडूनच मी हे करणार आहे. आणि येस, मी आता अजून काही जास्त बोलणार, तुम्हाला सगळं आज तुमच्या ज्या मनातले डाऊट्स, पॅकेज, शॉर्टलिस्ट, काय जे काय असतील HR रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स हे आज आपण डिस्कस करणार आहोत. या टॉपिकवरती बोलण्यासाठी खुद्द HR आहेत सागर गाडवे. सो वेलकम टू IT वाला देव सर. आणि येस, सागरबद्दल जर सांगायचं असलं तर सागर HR आणि फायनान्समध्ये आहेत लास्ट 7 इयर्स पासून. IT मध्ये पण त्यांनी जेव्हा करिअर स्टार्ट केलं तेव्हापासून HR आणि फायनान्समध्येच आहेत ते. आणि येस, सध्या एका कंपनीमध्ये ॲज अ HR आहे ते. आणि आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे कसे तुम्ही आमचा रिझ्यूम तुम्ही कसा शॉर्टलिस्ट करता, आम्हाला हाईक कशी देता, कुठल्या बेसिसवरती देता, आणि आपण आणि लाईव्ह एक रिझ्यूमे पण आपण बघणार आहोत, ते आपल्याला गायडन्स करतील. सो यस, वेलकम टू IT वाला देव परत एकदा, आणि आपलं शॉर्ट इंट्रोडक्शन. या, थँक्यू. माझं नाव सागर गाडवे आहे. लास्ट 7 इयर्सपासून मी HR आणि फायनान्समध्ये काम करतो. ओके. आणि लास्ट 3 इयर्सपासून मी स्टबिश टेक्नॉलॉजी LLP या एम्बेडेड सिस्टमच्या कंपनीमध्ये ॲज अ हेड ऑफ HR आणि फायनान्स म्हणून काम करत असतो. ओके. तर त्या HR म्हणून काम करतो असताना मी एंड टू एंड रिक्रुटमेंट, पेरोल, ॲडमिन हे सगळं डिपार्टमेंट बघतो आणि फायनान्शियल अकाउंटिंग सुद्धा मी या कंपनीमध्ये बघतो. फर्स्ट क्वेश्चन माझा हा आहे की तुम्ही रिझ्युमे कुठून कलेक्ट करता? ओके, सगळ्यात मोठा खजिना रिझ्युमेसाठी किंवा जॉब सर्चसाठी असेल तो आहे लिंक्डइन. ओके. तर तुमचं लिंक्डइनचं प्रोफाईल खूप ॲक्टिव्ह असलं पाहिजे, एकदम ते प्रोफेशनल असलं पाहिजे. लिंक्डइन आणि इंस्टाग्राममध्ये फरक आहे. ओके,
तर तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. करेक्ट. लिंक्डइन हे प्रोफेशनलसाठी आहे, राईट. तर मोस्टली जॉब जे असतात, ओके, लिंक्डइनवर पोस्ट होतात, जे क्रीम जॉब आपण म्हणतो, ओके, तर ते तुम्हाला लिंक्डइनवरती मिळतात. ओके. सेकंड आहे की तुम्हाला इंडिडवरनं पण जॉब मिळतात, ओके. तर ऍक्टिव्ह राहावं लागतं तुम्हाला, ओके. AI चा वापर केला जातो. तुमचं प्रोफाईल ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला नवीन नवीन जॉबचे नोटिफिकेशन येतात. करेक्ट. थर्ड म्हणजे आपले Naukri.com, ओके. मग Naukri.com सारखे आदर तुम्हाला जॉब पोर्टल्स पण आहेत, ओके, तिकडे पण जॉब मिळतात. पण मोस्टली मी रिकमेंड सगळ्यांना हेच करतो की लिंक्डइन असेल, इंडिड असेल आणि मग Naukri.com सगळ्यात शेवटी. बट सगळ्यात जास्त चांगला क्राऊड तुम्हाला क्रीम जॉब पाहिजे असतील तर लिंक्डइन आणि Naukri.com. करेक्ट. आम्ही काय करतो ना सर, एकदा नोकरीवरती प्रोफाईल बनवतो, रिझ्युमे अपलोड करून देतो आणि त्यानंतर वेट करतो की आपल्याला जॉब कधी येईल. त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? नाही, ही सगळ्यात मोठी चुकीची पद्धत आहे, ओके. कारण समजा की तुम्ही टेस्टिंगसाठी जॉब अप्लाय करताय, ओके, कोणत्या कंपनीसाठी जॉब अप्लाय करताय, त्या कंपनीचं टेक्नॉलॉजी काय आहे, ओके, त्यानुसार तुम्ही तुमचा रिझ्युमे चेंज केला पाहिजे, ओके. तुमचे स्किल सेट ऍड केले पाहिजेत, ओके. असं नाही की तुम्ही एक रिझ्युमे बनवला, अपलोड केला आणि त्याच्यावरती तुम्हाला कंपनी येईल, असं काही नाहीये. रिक्रुटर कोणताही असेल तर तुमचा जो रेझ्युमे बघतो, ओके, त्याच्यामध्ये तुमचा स्किल सेट बघतो, तुमचा एक्सपिरियन्स बघतो, ओके, तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे ते बघतो, ओके, आणि करंट तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीवरती काम करता हे पण बघितलं जातं. जसं तुम्ही आता सांगितलं की आम्ही रिझ्युमेवरती हे सगळं बघतो. आता समजा मी आहे आणि माझा रिझ्युमे नोकरीवरती आहे, लिंक्डइनवरती आहे आणि इंडिडवरती पण आहे आणि तो मी अपडेटेड आहे, तर तुम्ही तो शॉर्टलिस्ट कुठल्या बेसिसवरती करणार? ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही कंपनीचा अप्लाय करताय तर त्या कंपनीचं तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन हे एकदम प्रॉपर बघितलं पाहिजे, ओके. ओके. त्यांना काय अपेक्षित आहे, ओके. बरोबर. तर तुम्ही जेडी गो थ्रू केलं प्रॉपर, तुम्हाला समजवलं की त्यांना स्किल सेट काय हवंय, ओके. जर मी सांगेल की एम्बेडेड सिस्टमसाठी कोणी फ्रेशर अप्लाय करत असेल, ओके, तर त्याला काय नॉलेज हवंय, ओके, त्याला फर्मवेअरचं नॉलेज हवंय, हार्डवेअरचं नॉलेज हवंय, ओके. वायरलेस टेक्नॉलॉजीज असतात, वायफाय असेल, BLE असेल, ओके, लोरावेल असेल, ओके, कोणत्या टेक्नॉलॉजीवरती काम करायचं त्याला ते असेल, हार्डवेअर डिझायनिंग असेल, अल्टिएम असेल किंवा बाकी अदर सॉफ्टवेअर्स असतील, ओके. हे सॉफ्टवेअर किंवा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन मेन्शन केल्या जातात, ओके. तर तुम्ही त्या प्रॉपर वाचल्या पाहिजेत, ओके. तर ते स्किल सेट आपल्याकडे आहे का, असेल तर तुम्ही त्या रिझ्युमेमध्ये अप्लाय किंवा रिझ्युमेमध्ये तुम्ही टाकलंच पाहिजे, ओके. नंतरच तुम्ही कुठल्याही कंपनीला अप्लाय करा. फेक स्किल सेट असेल, ओके, तुमचं टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल तर मी सांगेल की टाकू नका. मॅक्सिमम 10 मिनिटात कुठला HR तुम्हाला पकडू शकतो. करेक्ट. कारण तेवढा तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्ही तेवढं डेली मध्ये. हा, कारण रेझ्युमे मला आल्यानंतर की मी 2 ते 3 मिनिटात समजून जातं की हा फेक आहे की ओरिजिनल त्याचा एक्सपिरियन्स आहे, ओके. कारण तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीवरती काम करताय, तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे, ओके, ते समजून जातं. बरं, जसं तुम्ही बोलले की आता की 2 मिनिटांमध्ये मी रिझ्युमे मला कळेल की हा फेक आहे, एक्सपिरियन्स आहे आणि किती स्किल सेट, तर ते कसं ओळखता तुम्ही की जेणेकरून हे जे फ्रेशर्स वगैरे आहेत ना ते जे कॉपी पेस्ट वगैरे करणार नाहीत रिझ्युमे? आणि खूप लोक करतात असं, कॉपी पेस्ट करतात रिझ्युमे. आता सगळ्यात महत्वाचं कसं असतं की मुलं ऑब्जेक्टिव्ह लिहितात, ओके, जॉबसाठी, बरोबर. पण ते ऑब्जेक्टिव्ह मुलांचं सगळ्यात जास्त असतं ते गुगलवरनं कॉपी पेस्ट केलेलं असतं, ओके. दुसरं कुठलंही नसतं ते, आणि सगळ्यांचं सेमच असतं, ऑलमोस्ट सगळ्यांचं सेम असतं. तर तिथे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाका किंवा तुमचं करिअरचं असेल, आता पण तुम्ही काय करिअर केलंय, ओके, त्याची एक शॉर्ट तुमची समरी असली पाहिजे, ओके. बरोबर. ती व्यवस्थित टाकली पाहिजे. तुम्ही ऍक्च्युअल कोणत्या काय करता, समजा तुम्ही जर एम्बेडेड सिस्टम्स इंजिनियर असेल तर तुम्ही फर्मवेअर आहात की हार्डवेअरमध्ये काम करता ते प्रॉपर लिहिलं पाहिजे. त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स आला पाहिजे, ओके. तुमच्या की कॉम्पिटन्सीज काय आहेत त्या लिहिल्या पाहिजेत. प्रोजेक्ट करताय तर प्रोजेक्टचं इनडेप्थ नॉलेज हवंय का तुम्हाला, ते हवं असेल तर तुम्ही लिहिलं पाहिजे ते, ओके. त्यानंतर शेवटी मग तुम्ही अपार्ट फ्रॉम दिस की तुमचं बाकी एज्युकेशन वगैरे ते प्रॉपर लिहिलं पाहिजे. तुम्ही समजा शॉर्टलिस्ट केला एखादा रिझ्युमे आणि तुम्हाला कॅन्डिडेटला कॉल करायचा आहे, ओके. तर कॉल केल्यानंतर तुम्ही काय काय क्वेश्चन करता आणि एक्सपेक्ट काय करता? ओके, सगळ्यात पहिला महत्त्वाचा क्वेश्चन असतं की कोणताही असेल, तुम्हाला फेस टू फेस इंटरव्ह्यू असेल की तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू असेल किंवा फोनिंग राऊंड असेल, पहिला क्वेश्चन मोस्टली हाच विचारला जातो की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, किंवा लेट मी नो अबाउट युअर ब्रीफ अबाउट युअर सेल्फ, ओके. हे दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. बरोबर. आणि यामध्येच मोस्टली 40 ते 50% मुलं यातून बाहेर पडतात. लोकांना स्वतःबद्दल 3 ते 4 वाक्यात व्यवस्थित उत्तर पण देता येत नाही, ओके, ओके. तिथे 40 ते 50% लोक बाहेर पडतात, ओके. त्यानंतर असतं की तुम्ही करंट कंपनीमध्ये काय करताय, ओके. तुमचं करंट CTC काय आहे, तुमचं एक्सपेक्टेड CTC काय आहे, ओके. पर्सेंटेजमध्ये हाईक मागताय तर तो किती मागताय, ओके. ज्या पर्सेंटेजमध्ये हाईक मागतात त्या मार्केट रेट तो आहे का सध्या,
ओके. फोनिंग राऊंड हा तुमचा बेसिकली मॅक्सिमम 3 ते 4 मिनिटांचा असतो. बरोबर. त्याच्यानंतर तुमचा शॉर्टलिस्ट होऊन पुढच्या राऊंडला जातो. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ऍक्च्युली काय होतं ना, आम्ही इथे चुकतो की तुम्ही आम्हाला डायरेक्टली काय करता, विचारता की व्हॉट इज युअर करंट सीटीसी. मग आम्ही सांगतो किंवा एक XYZ अमाऊंट एक आम्ही सांगतो आणि तुम्ही विचारता की व्हॉट इज युअर एक्सपेक्टेड सीटीसी. तर आम्हाला एक नंबर तुम्ही मागता. तर आम्ही हे नंबर मध्ये सांगितलं पाहिजे, कसं सांगितलं पाहिजे आणि हे आम्हाला माहित नाही. तुम्ही आम्हाला येस बोलता, येस आय विल गेट बॅक टू यू. आम्हाला येतच नाही हो तुमचा कॉल नंतर. तुम्ही हे एक्सपेक्टेड काय करता? नाही, याचं उत्तर पॉलिटिकली करेक्ट द्यावं लागतं तुम्हाला. ओके. जर तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करताय तर त्या पोस्टसाठी, त्या एक्सपिरियन्ससाठी करंट मार्केट रेट काय आहे, ओके, हे तुम्हाला माहिती हवंय. ओके. मोस्टली लिंक्डइन किंवा इंडियनला जॉब प्रोफाईल त्यांनी जर ऍक्टिव्ह असेल, ओके, तर तिथे त्यांनी त्यांच्या सीटीसीचं रेंज दिलेली असते. बरोबर. तर तुमचा करंट सीटीसी 3 लाख असेल, ओके, तुमचं एक्सपेक्टेड 5 असेल, तर तुम्ही 5 न सांगता तुम्ही त्यांना सांगू शकता की 5 ते 6.5, 5 ते 6 लाखांच्या दरम्यान मला हवी आहे. ओके. मग ती जी ग्रोथ आहे ती किती % मध्ये आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना पटवून देऊ शकला पाहिजे की मला एवढी ग्रोथ तुम्ही का पाहिजे. ओके. बरोबर. मी का डिझर्व करतो. ऍब्सोल्युटली करेक्ट. हे तुम्ही एकदम प्रॉपर सांगितलं. आणि अजून एक माझा क्वेश्चन आहे जो की मी आता माझ्या करंट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की यार रिझ्युमेवरती फोटो पाहिजे की नाही. याचं उत्तर मी नाही असेच देईल. कसं असतं की आजकाल सगळ्या कंपन्या असतील, ओके, स्मॉल स्केल असतील, MNCs असतील किंवा इंडियन MNCs असतील, तर त्या ATS कंप्लायंट रेझ्युमे तुम्हाला मागतात. बरोबर. ओके. ATS कंप्लायंट रेझ्युमे म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये तुमचे फोटो असेल, तुमचे अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन असेल ती नसली पाहिजे. ओके. खूप सारे टेबल्स नसले पाहिजेत, ग्राफिक्सचा वापर अजिबात नसला पाहिजे. ओके. तर ATS कंप्लायंट तुमचा रेझ्युमे नसेल तर तुमचा रेझ्युमे कितीही चांगला असेल, तुमचा एक्सपिरियन्स कितीही उत्तम असेल, तुम्ही कितीही चांगल्या प्रोजेक्टवरती काम केलेलं जरी असेल, ओके, तर तुमचा शॉर्टलिस्ट होणारच नाही MNC मध्ये तरी नाही. की एखाद्याला 3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याला 10 लाखचं पॅकेज आहे, बट त्याचे स्किल सेट खूप स्ट्रॉंग आहेत आणि तो डिझर्व करतो की 18 to 20. या केसमध्ये आम्ही एक्सपेक्टेड सीटीसी किती मागितली पाहिजे तुमच्याकडे? जर स्किल सेट जर तेवढा असेल तर माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत. माझे मित्र आहेत स्वतः, त्यांनी 100% ग्रोथ घेतलेली आहे. अरे वा. ओके. तर स्किल सेट तेवढा असेल तर आज कंपन्या अशा आहेत की आज कंपन्यांचं 2 आहेत. आज लोकांना चांगली कॅन्डिडेट पण मिळत नाहीये, ओके, आणि चांगल्या कॅन्डिडेटला जॉब पण मिळत नाहीये. हा जो गॅप आहे तो ब्रिज करायचं काम कॅन्डिडेटचं आहे. ओके. आज मार्केटमध्ये जॉब आहेत, ओके, पण हवे ते कॅन्डिडेट मिळत नाहीयेत. ओके. तो गॅप ब्रिज करायचं काम कॅन्डिडेटचं आहे आणि त्याला एकच उपाय की तुमचा जो स्किल गॅप आहे तो तुम्हाला ब्रिज करता आला पाहिजे व्यवस्थित. ओके. जो तुमचा टेलिफोनिक राऊंड असतो किंवा तुमचा फर्स्ट राऊंड आपण HR राऊंड म्हणतो, तुम्ही त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल वगैरे हे काय बघता का? हो, नक्कीच. की तुम्ही सॉफ्ट स्किल नक्कीच बघितले जातात की तुमचे कम्युनिकेशन स्किल्स कसं आहे. ओके. त्यानंतर तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूला चाललाय, ओके, तुम्ही कसे चाललाय, तुम्ही कसं वेल ड्रेस आहात तुम्ही, ओके, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, ओके, या गोष्टी तुमच्या नक्कीच पाहिल्या जातात. तुम्ही टाइम पंक्च्युअल आहात का. ओके. जर तुमचा 10 वाजता तुमचा शेड्यूल केलेला असेल इंटरव्ह्यू तर यू शुड बी देअर ॲट 9:30. ओके. 10 वाजता असेल, तुम्ही 11 वाजता जात असाल, ते विदाउट इन्फॉर्म करता. ओके. ह्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्या नोटीस केल्या जातात. करेक्ट. ॲब्सोल्युटली. आणि जेव्हा तुम्ही समजा एखादा इंटरव्ह्यू शेड्यूल केला आणि असं होतं का की इंटरव्ह्यू शेड्यूल आहे आणि तो कॅन्डिडेटच नाही आला किंवा एक ऑनलाईन शेड्यूल केला आहे आणि तो ओके जॉईन करत नाही तो? हा, मोस्टली रिक्रुटर जे असतात, ओके, तरी सगळ्यांचा जवळजवळ असं समजा 30 ते 50% लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की इंटरव्ह्यू शेड्यूल होतो, ओके, कॅन्डिडेट्सला आधी सांगितलं जातं की तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झालेला आहे, ओके, त्यांचा टाइम कन्फर्म दिलेला असतो, डेट कन्फर्म केलेली असते, पण कॅन्डिडेट जॉईनच करत नाही. ओके. तो अवेलेबलच नसतो. ओके. मग त्यांना कॉल केला तर ते फोन पण रिसिव्ह केले जात नाही. ओके. अशा वेळेस काय होतं की असे रेझ्युमे मग बऱ्याच कंपन्या त्या ब्लॅकलिस्टला टाकून देतात. हे गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. हा, बरोबर आहे. म्हणजे आपण जर एखाद्याला कमिटमेंट केलं, शेड्यूल केलं, तर समोरचा टाइम पण आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. तुमचं जर इमर्जन्सी असेल की काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रिक्रुटरला तुमच्या कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आणि त्यांना यू कॅन आस्क हिम टू ऑर हर टू रिशेड्यूल युअर इंटरव्ह्यू. करेक्ट. ॲब्सोल्युटली करेक्ट. समजा माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आहे, माझा इंटरव्ह्यू पण झाला आहे आणि जे काही इंटरव्ह्यूचा जो काही टेक्निकल राऊंडवरचा जो फीडबॅक असेल तो HR ला तो डायरेक्टली म्हणता की
फीडबॅक विल शेअर विथ HR आणि तुम्हाला HR विल गेट बॅक विथ यू असं बोलतात ते. राईट राईट. आणि आता कधी कधी काय होतं की रिजेक्ट होतो तो कॅन्डिडेट टेक्निकलमध्ये, तर तुम्ही कॉन्टॅक्टच नाही करत रिजेक्ट झाला तर मग आम्हाला फॉलोअप घ्यायचा असेल, आम्हाला माहित नसतं की आपण सिलेक्ट झालोय का रिजेक्ट झालोय, तर हे कशावरून कळत? आता बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम असतो की रिक्रुटर्स फीडबॅक देत नाहीत, स्पेशली जेव्हा कॅन्डिडेट रिजेक्ट होतो. करेक्ट. तर त्यावेळेस तुम्ही एक सिम्पल केलं पाहिजे, ज्या मेलवरनं तुम्हाला इन्व्हिटेशन आलं असतं त्या एक सुंदरसा तुम्ही मेल केला पाहिजे त्यांना की थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी, आणि त्यांना तुम्ही फीडबॅक विचारला पाहिजे. ओके, तर फीडबॅक विचारला तर तुम्हाला रिक्रुटर नक्की उत्तर देतात. ओके, मी सगळ्यांना हे सांगेल की कॉल कधी कोणाला करू नका. ओके, HR असेल, रिक्रुटर असेल, ओके, त्यांना ऑफिस टाइम मध्येच कॉल करा, बेसिकली 10 ते 5. ओके, त्याच्या आधी पण कॉल करू नका, नंतर पण कॉल करू नका. सगळ्यात बेस्ट वे असेल की तुम्ही त्यांना मेल करा. ओके, करेक्ट, फीडबॅकसाठी. करेक्ट. बरं, हे जे इंटरव्ह्यूची प्रोसेस स्टार्ट होते, एखादा कॅन्डिडेट सिलेक्ट झाला आहे आणि पूर्ण सगळं डिटेल झालंय, म्हणजे सगळं झालंय आणि ऍट द एंड पॅकेज वरती राहिले, अशा कॅन्डिडेटला तुम्ही कसं निगोशिएट करता? अशा वेळेस खूप पॉलिटिकली करेक्ट व्हावं लागतं की प्रत्येक वॅकन्सीसाठी, पोझिशनसाठी एक बजेट अलोकेट केलं जातं. ओके, कंपनीकडून. तर त्या बजेटमध्ये कॅन्डिडेट असेल, ओके, तर रिक्रुटरचं काम असतं की त्या बजेटमध्ये त्याला व्यवस्थित पॅक करून घेणे. ओके, आणि कॅन्डिडेटची अपेक्षा असते की त्याचा जो आकडा आहे त्याचा, ओके, पर्सेंटेज आहे, ओके, त्याचं म्हणणं असतं की मला तेवढं मिळालं पाहिजे. तर अशा वेळेस काही कॅन्डिडेट त्या सिस्टम मधनं बाहेर पडतात. ओके, आणि काही कॅन्डिडेटला HR प्रॉपर तरीकेने हँडल करून त्यांना असं म्हणू शकतो की ऑनबोर्ड केले जातात. पण तिथे उत्तर हेच आहे की अशा वेळेस दोघांपैकी कोणीतरी, स्पेशली कॅन्डिडेटनी, आपण ज्या पोझिशनला अप्लाय करतोय तिथला मार्केट रेट स्वतःहून आधीच थोडा मार्केट रिसर्च करून समजून घेतला पाहिजे. ओके, एका बजेटच्या पेक्षा जास्त कुणालाही पॅकेज दिले जात नाही. करेक्ट. जेव्हा तुमच्याकडे ओपनिंग्स येतात मार्केटमध्ये, काय झालं ना आता की काही फ्रेशर्सला खूप सारं पॅकेज आहे, राईट, आणि काही फ्रेशर्स अजून मार्केटमध्ये खूप आहेत जे की अप्लाय करताय किंवा काय, आणि तुम्ही लोक एक्सपिरियन्सवाल्याला घेताय आणि फ्रेशर्सवाल्याला घेत नाही, ह्याचं रिझन काय सध्या? आता मार्केट ट्रेंड सध्या बघितलं ना की IT असेल, नॉन IT असेल, जसं की माझं एम्बेडेड सिस्टम्स असेल, ओके, तर तिथे रिसेशन तर आहेच आहे. ओके, बट असं नाही की कंपन्यांना कॅन्डिडेटची गरज नाही आहे. ओके, जसं मागाशी मी बोललो की एक खूप गॅप आहे एम्प्लॉयमेंटमध्ये आणि एम्प्लॉईमध्ये. करेक्ट. ओके, तर याच्यात आता मोस्टली जसं म्हणलं की ATS कंप्लायंट तुम्हाला रेझ्युमे आला पाहिजे. ओके, एकदम छोटी कंपनी असेल तर तिथे ATS कंप्लायंट रेझ्युमे बघितले जात नाहीत. पण एक छोटी चांगली कंपनी असेल जिथं सगळं काही फॉलो केलं जातं, इंडियन MNC असेल किंवा प्रॉपर MNC असेल, तर ATS कंप्लायंट तुमचा रिझ्युमे असलाच पाहिजे. ओके, तुमच्याकडे ते स्किल्स असलेच पाहिजे. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं किंवा तुम्ही फार्मसी केलं किंवा कुठला मॅनेजमेंटचा कोर्स केला म्हणजे तुम्हाला सगळं आलं असं काही नसतं, किंवा ते तुम्हाला जॉब देण्याची गॅरंटी देत नाही. ओके, कारण तुम्ही आता बघितलं तर छोटे कॉलेज जरी असेल तर तिथला मुलगा सुद्धा 30 लाखाचं पॅकेज घेऊ शकतो. आणि एखादा मोठ्या कॉलेज असेल की आता मागच्या वर्षी असं होतं की IITs मधले 30% लोकांना प्लेसमेंट झालं नव्हतं. हे कंडिशन पण आपण बघितलं. बरोबर. तर त्यामुळे समजा फ्रेशर्सला हे नाही, पण फ्युचरमध्ये असं आहे का स्कोप की यार प्रोजेक्ट्स वगैरे आले किंवा रिक्वायरमेंट वाढली तर फ्रेशर्सला वगैरे हायर करणं स्टार्ट होणार आहे का? सगळीकडेच फ्रेशरला हायर करणारच आहेत. ओके, कारण हेच फ्रेशर काम करून एक्सपिरियन्स होणार, राईट. तर फ्रेशरला सगळीकडे आजही खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत आणि उद्या पण असणारच आहेत. ओके, पण तो जो स्किल हवाय, ओके, तर ती आपण म्हणतो की कॉम्पिटन्सीज काय हवी, ओके, तर ती मात्र फ्रेशरला स्वतःहून शिकावं लागेल. ते तुम्हाला कॉलेज शिकवणार नाहीये. बरोबर. ओके, कॉलेज तुम्हाला फक्त तुमचं करिक्युलम शिकवेल, त्यापेक्षा जास्त. जेवढं तुमचं आता HR आणि फायनान्स मध्ये जेवढं तुमचं करिअर झालं आहे त्यामध्ये किती रिझ्यूम तुम्ही असे गो थ्रू केले आणि किती रिझ्यूम शॉर्टलिस्ट केले? मी असं म्हणतो मोर दॅन 3000 रेझ्युमे मी आता माझ्या डोळ्याकडून गेलेले असते. 1000पेक्षा जास्त कॉल्स मी स्वतःहून केलेले असते. एवढं सगळं माझं मी म्हणजे आतापर्यंत आहे HR मधलं, तर तेवढं मी केलेलं आहे. ओके, मला असं करू शकता आमचे जे काही फ्रेशर्स व्ह्युअर्स आहेत किंवा समजा एक्सपिरियन्सवाले आहेत त्यांच्यासाठी आपण एक असं करूयात का की तुम्ही रिझ्युमे घ्या एक आणि त्यांना एक थोडंसं गो थ्रू करा. आपल्याकडे लॅपटॉप आहे. ओके, चालेल ना. माझा रिझ्युमे आहे, तुमचा रिझ्युमे तुम्हाला शेअर करा आणि आपण त्यावरती लाईव्ह मध्ये, कारण कसं आहे त्यांना पण कळेल की आपण जे सांगतोय थेरॉटिकली तर प्रॅक्टिकली कुठे काय चूक होती किंवा काय होते. तर चालेल. ओके, येस. सो तुम्ही पण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट होणार आहे.
सो आपण लॅपटॉपची वगैरे सगळी अरेंजमेंट करून मी तुमच्यासाठी एक प्रॅक्टिकली रिझ्युमे पण दाखवतोय. एक्सपिरियन्सचा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांचा रिझ्युमे आहे, बट आपण त्यांच्याकडून फ्रेशरचा पण रिझ्युमे घेऊ आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देतो की तुम्हाला हेल्प होईल. ओके सागर, हा तुमचा रिझ्युमे आहे. थोडासा बरोबर. एक्सप्लेन करता का कसा कसा हवा आहे रिझ्युमे? हा माझा एक ATS कंप्लायंट रिझ्युमे आहे, ओके ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माझं नाव आहे, कॉन्टॅक्ट आहे, बरोबर. मेल ID आहे, हम्म. माझं लोकेशन आणि लिंक्डइनची माझी लिंक आहे. ओके ओके, हे सोडून बाकी कुठल्याही गोष्टींचा त्याच्यामध्ये डेटा असला नाही पाहिजे. ओके जसं की जेंडर असेल तर हम्म. तुम्हाला विचारलं असेल तर तुम्ही जेंडर टाकलं पाहिजे, हम्म. अदरवाईज नाही टाकलं पाहिजे. माझं डेट ओके. ऑफ बर्थ काय आहे, हम्म. माझं पॅन कार्ड काय आहे, आधार नंबर काय आहे, मी कुठल्या फ्लॅटवरती राहतो, ओके, फ्लॅट नंबर काय आहे, या गोष्टींचा तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. ओके, बरोबर. त्यानंतर आपण खाली पार्ट येतो की प्रोफेशनल समरी. हम्म. ओके, इफ आय एम अ एक्सपिरियन्स पर्सन, ओके, तर मी प्रोफेशनल समरी शब्द टाकून माझं पुढे 3 ते 4 ओळींमध्ये माझं एक ब्रीफ डिस्कशन दिलं पाहिजे. हम्म. ओके, तुम्ही फ्रेशर असाल, ओके, तर ऑब्जेक्टिव्ह शब्द वापरू शकता. हम्म. अदरवाईज प्रोफेशनल समरी हा एकदम योग्य शब्द राहील. ओके ओके, त्यानंतर येतात की तुमच्या की कॉम्पिटन्सीज काय आहेत, हम्म. ज्याला आपण स्किल्स म्हणतो. बरोबर. ओके, तुम्ही सगळे स्किल्स तिथे तुम्ही तुमचे मेन्शन केले हवेत. ओके तुम्ही IT मध्ये असाल, नॉन IT मध्ये असाल, ओके, टेक्निकल असाल, नॉन टेक्निकल असाल, और मॅनेजमेंटमध्ये असाल, जो स्किल सेट हवा आहे, की कॉम्पिटिशन तुम्ही तिथे मेन्शन केल्या हवे पाहिजे. ओके ओके, त्यानंतर येतो तुमचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स. ओके, तुम्ही आता पण ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, ओके, तर त्या सगळ्या कंपन्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही इथं मेन्शन केला पाहिजे. ओके कोणती कंपनी आहे, तुमची पोझिशन काय होती, तुम्ही कधीपासून कधीपर्यंत काम केलं, ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत. ओके, आता या सगळ्या गोष्टी बघताना तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सुरुवात नेहमी पास्ट टेन्स पासून केली पाहिजे. ओके, ओके की तुम्ही काय केलं तिथं, ओके, तुम्ही मॅनेज काय केलं, ओके, तुम्ही काय कॉन्ट्रीब्युट केलं, बरोबर. ओके, तर ED हा आपण प्रत्यय लावतो. ओके, Correct. तर तो लावला पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय येतं की तुमचं एज्युकेशन काय आहे. ओके, जर तुम्ही इंजिनिअरिंग केलाय तर फक्त BA टाकून जमत नाही. ओके, तर BE केल्यानंतर तुम्ही काय केलंय, तुम्ही IT कॉम केलेलं आहे, ओके ओके, सिव्हिल इंजिनियर आहात, मेकॅनिकल इंजिनियर आहात, ओके, त्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजेत. ओके, तुम्ही कधी पास आउट आहात ते मेन्शन केलं पाहिजे आणि तुमचं कॉलेजचं नाव. ओके ह्याच्यामध्ये एक डाऊट आहे मला. जर आपण एक्सपिरियन्स आहोत ऑलमोस्ट अबव्ह 5 इयर्सचा, तर आपण किती प्रोजेक्ट मेंटेन केले पाहिजे ह्याच्यामध्ये? कारण कसं आहे ना, जसा एक्सपिरियन्स वाढत ना तसे आपले प्रोजेक्ट वाढत जातात. राईट. मी जर तुमचा 5 इयर्स प्लस एक्सपिरियन्स असेल तर रेझ्युमे आणि CV 2 वेगळे प्रकार असतात. ओके, त्याच्यावरती आपण नंतर डिस्कस करू शकतो. ओके, ओके रेझ्युमे हा शॉर्टमध्ये असतो. ओके, CV तुमचा प्रॉपर एक ब्रीफ नसून तुमचं प्रॉपर तुम्ही आता पण काय केलेलं आहे, ओके, ते असतं. तर त्यानंतर एज्युकेशन, तुमचे सर्टिफिकेशन्स आणि तुम्ही लँग्वेजेस नोन. या लँग्वेजेस नोनमध्ये तुमची इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, तमिळ, तेलुगू, एनी अदर लँग्वेज तुम्ही तिथं मेन्शन केले हवे. ओके, तर हा ऍक्च्युली तुमचा रिझ्यूम आहे. ह्याच्यामध्ये मला असं कुठे लाईन्स, बॉक्सेस, टेबल, फोटो काही दिसत नाहीये. जसं की मी मगाशी म्हटलं की ATS कंप्लायंट रेझ्युमे तुम्ही जर बनवताय तर या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे, स्पेशली फोटो. ओके, अशा गोष्टी तुमच्या ATS कंप्लायंट सिस्टम्स वापरत असेल तर तुमचं शॉर्टलिस्ट होत नाहीये. ओके, हा रिझ्युमे डिस्क्रिप्शन मध्ये टाकून मी आपल्या व्ह्युअरसाठी हा तुम्ही टाकू शकता. ओके, आणि मला अजून 1-2 फ्रेशर्स साठी पण एक रिझ्युमे द्या. चालेल, मी तर ते मी पण तुम्हाला त्यावरती पण मी ते रिझ्युमे टाकतो. येस, थँक्यू. आता मी सिलेक्ट झालो एखाद्या कंपनी XYZ कंपनीमध्ये मी सिलेक्ट झालो आणि मला ऑफर लेटर आली आणि ते सांगता की यू हॅव 2 डेज आणि तुम्ही एक्नॉलेज करा किंवा मग ऍक्सेप्ट करा किंवा काय करा. तर मी काय काय ज्या लिस्टमध्ये जे माझे चेक लिस्ट आहे किंवा मग काय काय पॉईंट्स मी हे चेक केले पाहिजे बिफोर ऍक्सेप्टिंग अन ऑफर लेटर? ओके, आता बऱ्याचदा असं होतं की आपण एका जॉबसाठी ऍप्लिकेशन देतो, राईट, एक डिफिकल्ट प्रोसेस असते रिक्रुटमेंटची, ती पास करतो, आपल्याला ऑफर लेटर मिळतं, राईट. करेक्ट. ऑफर लेटर मिळाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण काय केलं पाहिजे की आपण ज्या पोझिशनसाठी अप्लाय केला आहे त्याच पोझिशनसाठी आपल्याला ऑफर लेटर आलेलं आहे का. ओके, सेकंड की तुम्हाला जे CTC मिळाला आहे तो सांगितला आहे तो CTC आहे का. ओके, तुमची जॉईनिंग डेट कधीपासून आहे, बरोबर. ओके, लोकेशन काय आहे तुमचं हायब्रिड आहे, वर्क फ्रॉम ऑफिस आहे, वर्क फ्रॉम होम आहे, या बेसिक गोष्टी असतात त्या तुम्ही चेक केल्या पाहिजेत. अजून असतं की तुम्हाला डॉक्युमेंटेशन विचारलं जातं ऑफर लेटरमध्ये, तुम्हाला विचारलं जातं की तो डॉक्युमेंट सबमिट करायचे. ते सगळे डॉक्युमेंट सबमिट तुम्ही त्या चेकलिस्ट हवी आपल्याकडे. आधार असेल, तुमचं पॅन असेल, एक्सपिरियन्स लेटर असेल. ओके, बऱ्याचदा असं होतं की घाई गडबडीमध्ये लोकांचं एक्सपिरियन्स लेटरच घ्यायचं राहतं, राईट, लास्ट कंपनीमधून. ओके, फक्त लास्ट कंपनीचंच नाहीये तर त्याच्या आधी पण कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब केलेला असेल
त्या सगळ्या कंपन्यांचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर हवं आहे. बरोबर. त्या कंपन्यांचे ऑफर लेटर तुम्ही स्वतःकडे हवे आहेत, जुन्या कंपन्याचं तुम्ही सोडत असाल तर. प्लस हे सोडून तुमचा फुल अँड फायनल सेटलमेंट असते, राईट. फुल अँड फायनल सेटलमेंट तुमचे 45 दिवसांच्या आतमध्ये तुमच्याकडे आली पाहिजे. त्याचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे हवं आहे. पीएफ तुमचं असेल, पीएफचे डॉक्युमेंट तुमच्याकडे हवे आहेत. तुमचा पीएफ नंबर असतो तो तुमच्याकडे हवा आहे. यूएन नंबर असतो तुमच्याकडे, तो हवा आहे. ओके, या बऱ्याच साऱ्या गोष्टी. ओके, तुमच्याकडे तुमचे 10वी 12वी ग्रॅज्युएशन पीजी या सगळ्यांचे तुमच्याकडे मार्कशीट हवेत. ओके, सॉफ्ट कॉपी हवी आहे, हार्ड कॉपी पण हवे, कारण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन असेल किंवा कंपनी व्हेरिफिकेशन असेल, या गोष्टी तुम्हाला तिथे विचारल्या जातात. ओके, आणि या जर तुम्ही जमा नाही केल्या तर मे बी तुमचा जॉब पण जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या चेकलिस्ट ह्या सगळ्या गेल्याच पाहिजेत. घाई गडबड तुमची एक्साइटमेंट नको त्यामध्ये अजिबात नाही. बऱ्याचदा असं होतं की खूप सारे एक्साइटमेंट असते ना. करेक्ट. ड्रीम कंपनी असते, पॅकेजच्या नादात पण होते. हा, ड्रीम कंपनी असते, ड्रीम पॅकेज असतं, ते मिळालं असतं, पण आपल्याकडे डॉक्युमेंटेशनच कम्प्लीट नसतं आणि कंपन्या या गोष्टी खूप सिरियस घेतात. बरोबर. ओके, पॅकेजचा विषय निघालायच तर मी सीटीसी बद्दल थोडंसं विचारतो. सीटीसी जे असते, म्हणजे जे ऑफर लेटरवरती सीटीसी असते आणि फर्स्ट मंथ नंतर समजतं की अरे, समजा मी एक्झाम्पल घेतो की 12 लाखचं सीटीसी आहे, समजा 12 लाख सीटीसी आहे, पॅकेज आहे, आणि ऍक्च्युअल मध्ये इन हँड येताना 65-70 येते. ओके, म्हणजे याचा आता याचं कसं असतं की सीटीसी म्हणजे काय हे कसं मला, सीटीसी म्हणजे काय, कॉस्ट टू कंपनी. बरोबर. सीटीसी म्हणजे तुमची इन हँड सॅलरी नसते. ओके, जर तुमचं 12 लाखाचं पॅकेज आहे तर कसं असतं की 12 लाखाचं पॅकेज सीटीसी आहे तुमचं. बरोबर. म्हणजे कॉस्ट टू कंपनी. तुम्हाला एम्प्लॉयमेंट देण्यासाठी कंपनीला जे काही कॉस्ट असते पूर्ण वर्षभराची, ते म्हणजे तुमचं सीटीसी असतं. असं नाही की तुमचं 12 लाखाचं पॅकेज आहे म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपये महिन्याच्या शेवटी तुम्हाला हातात येणार, असं काही नसतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लुडिंग असतात, जसं की तुमचं पीएफ असेल. ओके, पीएफचं डिडक्शन असतं, एक एम्प्लॉई असतं, एक एम्प्लॉयरचं असतं. बरोबर. या दोन्ही गोष्टी तुमच्या डिडक्ट होतात. तुमचा प्रोफेशनल टॅक्स असतो, तो डिडक्ट होतो. ट्रान्सपोर्टेशनची तुमची काही सुविधा असेल, सर्व्हिसेस कंपनीत असेल तर त्याचे डिडक्ट होतात. अपार्ट फ्रॉम दिस, जर तुमचं 12 लाखाचं पॅकेजेस असेल तर गव्हर्नमेंट तुमचा टीडीएस पण कट करतात. बरोबर. राईट. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तुमच्या हातामध्ये, जसं तुम्ही बोलला की 60, 65 किंवा 70,000 मिळतात. येस. तर सीटीसी आणि इन हँड सॅलरी याच्यामध्ये खूप फरक असतो. हा, ऍक्च्युली ते काय होतं ना की काही जणांना कन्फ्युजन आहे, काही जण असं बोलतं की यार मी तर सीटीसी मला एवढं आहे आणि ते, तर हे थोडंसं कन्फ्युजन होतं. आणि जे तुम्ही सांगितलं व्यवस्थित किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. बऱ्याच कंपन्यांचं बघितलं तुम्ही एमएनसी तर तुम्हाला स्टॉक ऑप्शन्स पण देतात ते. ओके, तुम्हाला 25 किंवा 30 लाखांचं पॅकेज दिलं जातं, पण त्यातलं तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 लाखांचं हे स्टॉक्स ऑप्शनच असतं. म्हणजे पुढच्या 3 वर्ष 3 किंवा 4 वर्ष तुम्हाला एक सेट ऑफ पर्सेंटेज मध्ये त्या कंपनीचा मला स्टॉक्स मिळत राहतात. ओके, आणि आफ्टर 4 इयर्स वी कम टू नो दॅट की माझं पॅकेज 25 लाखाचं आहे. ओके, आता माझं 25 लाखाचं पण नाहीये. जर तुम्ही इन्क्रीमेंट मिळाली असेल तर 4-5 वर्षानंतर पण तुमचं स्टॉक्स ऑप्शन संपले तर तुम्हाला 25 लाखाचं पॅकेज पण असू शकतं. ओके, आणि स्टॉक ऑप्शन्स कंटिन्यू राहत नाही तुम्हाला. तुम्ही जे पॉईंट टू पॉईंट सगळं प्रॉपर एक्सप्लेन करताय. माझ्याकडे एक पॉईंट आहे जो की खूप सारे ज्यांना स्विच करायचंय त्यांचा एक, म्हणजे त्याला आपण बोलू ना की हडल किंवा आपण त्याला एक गतिरोधक स्पीड ब्रेकर, ते ह्याच्यामुळेच आहे की यार आमचा नोटीस पिरियड आहे 90 डेजचा, आणि जेव्हा तुमच्याकडून कॉल येतो तेव्हा तुम्ही बोलता की आर यू सर्विंग एनी नोटीस पिरियड. आम्ही बोलतो की नाही. तुम्ही बोलता की बाबा काय तुमचा नोटीस पिरियड किती आहे, 90 डेज. तुम्ही डायरेक्ट फोन ठेवून देता, आणि ऍक्च्युली तुमच्या कंपनीचा पण 90 डेजचाच नोटीस पिरियड असतो. मग तुम्ही आमच्याकडून एक्सपेक्ट काय करणार? ओके, याचं उत्तर थोडंसं डिफिकल्ट असं असू शकतं, बोलू शकतो, कारण कंपनी टू कंपनी याचे रूल्स आहेत, चेंजेस होत राहतात. ओके, बट बऱ्याच कंपन्या आजकाल एक्सपेक्ट करतात की जर 90 डेजचा मला नोटीस असेल तर कॅन्डिडेटचा अशी तक्रार असते की आमचं कॉल येतो, परत आम्हाला नोटीस पिरियड बद्दल विचारलं जातं आणि परत आम्हाला कॉलच येत नाही. HR बोलतो विल गेट बॅक टू यू, आणि कॉल काही येतच नाही. ओके, तर यासाठी 2 गोष्टी आपण करू शकतो की 90 डेजचं तुमचं जर नोटीस पिरियड आहे तर काही कंपन्यांमध्ये नोटीस पिरियड बायबॅकचं ऑप्शन्स पण असतात. बरोबर, की 1 महिना तुम्ही नोटीस पिरियड किंवा 2 महिने सर्व करून राहिलेले जे काही म्हणतायत ते तुमच्या समोरच्या कंपनीचे डिस्कस करून तुम्ही ते बायबॅक पण करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला ती अमाऊंट पे करून तुमचा नोटीस पिरियड कमी केला जातो. ओके, पण सगळीकडेच असं असेल असं काही नाहीये. ओके, तर ही सध्या कंपन्यांची अवस्था आहे, मार्केटची अवस्था आहे.
बट त्याला कोणीच काही करू शकत नाही असं. थँक्यू सागर, खूप छान एक्सप्लेन केलं. खूप सारे डाऊट्स म्हणजे फ्रेशर आणि एक्सपिरियन्स या दोघांचे बी तुम्ही जे डाऊट्स आहेत ते दोन्ही पण क्लिअर केले. आणि आय थिंक मी ऑलमोस्ट तुमचे जे काही डाऊट्स आहेत, जे माझे पण डाऊट्स होते ते पण मी सगळे क्लिअर करून घेतले. आणि येस, तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. कारण आज ॲक्च्युली हा जो पॉडकास्ट आहे ना, त्या पॉडकास्टच्या मागं खूप सारं काही आहे. कारण ते सागर जे आहेत ते आता संध्याकाळी 11 वाजले आहेत आणि ते आले आहेत हडपसरवरून आणि त्यांनी ऑलमोस्ट 25 to 30 किलोमीटर प्रवास केला आहे या पॉडकास्टसाठी. कारण मी त्यांच्या मागत लागलो होतो की यार नाही, तुम्हाला यायचंच आहे, कारण हा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू देव. येस, परत एकदा जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील ना ते डाऊट्स तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी म्हणजे मला तर जेवढे जमते तेवढे मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. बट मी सागरला पण सांगेल तुम्ही पण नक्की. थोडासा टाइम काढा आणि जेवढे पण काही क्वेश्चन्स असतील त्याला थोडं नाही, आन्सर नक्की कारण नक्की. हा खूप मुलांचा डाऊट्स आहेत तर ते थोडेसे क्लिअर होतील, जे की आम्हाला जॉब किंवा ऑफर घ्यायला किंवा रिक्रुटमेंटला थोडंसं ऍडजस्ट होईल. सो नक्की येस, ते नक्की. पण ट्राय करतील तुमच्या क्वेश्चनचे आन्सर करायला. सो कमेंट करा, तुमचे जो पण डाऊट्स असतील आणि एखादा क्वेश्चन सुटला असेल आमच्याकडून डिस्कस करायला, कमेंट मध्ये करा, आपण नक्कीच करू. या थँक्यू. So yes, thank you. Yeah, Thank you thank so you. much. And yes, thanks for watching. Till then, bye bye.